आपल्याबरोबर आमदार सुरेश धस जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुरेशजी, पहिल्या दिवसापासून तुम्ही हा विषय लावून धरलेला आहे आणि तुम्ही असं म्हटलंय की तुम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी आहात। त्याप्रमाणे आज आरोपपत्र दाखल झालं आणि त्यात वाल्मिक कराड हा नंबर 1 चा आरोपी आहे, सूत्रधार आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तिन्ही प्रकरणं, खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या एकत्र करण्यात आलेली आहेत। तुम्ही कसं बघता आजच्या या आरोपपत्र दाखल झाले त्या गोष्टीकडे? या तीनही प्रकरणामध्ये कलम 34 प्रमाणे ही सामुदायिक जबाबदारी आहे। ह्या सर्वांची ही सामुदायिक जबाबदारी म्हणजे तीनही प्रकरण एकच आहे। अॅट्रॉसिटी कनेक्टेड आहे खंडणीशी, खंडणी कनेक्टेड आहे मारहाणीशी, बरोबर। आणि जो खून केला गेला आहे तो खंडणीसाठीच खून केला आहे। खंडणी कोणाला पाहिजे होती? वाल्मिक कराडांना पाहिजे होती। वाल्मिक कराड यांना खंडणी पाहिजे होती, म्हणून त्यांनी हे सगळे प्यादे पुढे केले। बरोबर। पण आपण आणि देशमुख कुटुंबाने, सुरेशजी, आपण आणि देशमुख कुटुंबाने जे वारंवार पाठपुरावा केला, प्रयत्न केले, त्याचं हे यश म्हणायचं का? आम्ही पाठपुरावा वगैरे करणं आमचं बरोबर होतं, परंतु याच्यामध्ये सर्वात कडक भूमिका जी आहे ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली। आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या, आम्ही आणि देशमुख कुटुंबियांनी, त्या सर्वच्या सगळ्या मागण्या गृह खात्याकडनं मान्य झाल्या, म्हणून तर हे शक्य झालंय ना। आणि याची जी SIT नेमली, ते SITच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चपळाईनं आणि चातुर्याने हे तपास केलेला आहे, म्हणून तर हे लोक सापडलेत, गटलेत। आता हे सुटणं शक्य नाही आणि मुख्यमंत्र्यांनी मोकाय लावून टाकला यांच्यावरती। बरोबर। पण पूर्वी म्हणजे जेव्हा ही घटना घडली त्यानंतर स्थानिक पातळीवर खूप मोठा दबाव होता, म्हणून वाल्मिक कराडला वाचवलं जात होतं। ते जे लूफहोल्स आहेत यंत्रणांमधले, त्यावर सुद्धा या सगळ्या केसच्या निमित्तानं बोट ठेवायची गरज आहे असं वाटतं सुरेशजी आपल्याला? 100% पाहिजे। वाल्मिक कराड वागणूक सगळ्याच कर्मचाऱ्यांना सर्वांना द्यायचे। डायरेक्ट आईमाईवरती शिवीगाळ करणे, बिनधास्त वेडवाकडं बोलणे, जस काय म्हणजे जिल्ह्याचा SP सुद्धा घरगडी आहे वागणे, आणि त्या लोकांनी बी यांचं ऐकून घेणे, म्हणून तर हे बळावले ना, काही करायला, कोणाला मारायला लागले। खरंय, पण आज हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खूप मोठी उपलब्धी समोर आलेली आहे। सुरेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। सलग आवाज आपला